तिकडे संत सावता माळींच्या भेटीसाठी आज पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आरणकडे प्रस्थान झाली आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत संत सावता माळी यांनी आपल्या कामात विठ्ठल पाहिला आणि म्हणून आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावता माळी यांचं दर्शन देण्यासाठी जातात। याकरिताच आज परंपरेप्रमाणे काशी कापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगाच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठेवलंय। पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी जात असतो। यामध्ये यंदा प्रथमच आमदार अभिजित पाटील हे 15 किलोमीटर पायी चालत रोपळेपर्यंत प्रवास करणार आहेत। हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाचा पालखी सोहळा हा निघाला आहे। या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे, त्यांचे जे ओव्या आहेत, अभंग आहेत, ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या, ह्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो। पायी चालण्याचा काय हेतू आपला? मला खरं तर माढा मतदारसंघाने माढाकरांनी त्या ठिकाणी मला कृपाशीर्वाद दिला, मतदान रूपी आशीर्वाद दिलं आणि पंढरीच्या पांडुरंगाची पालखी त्या ठिकाणी तिकडं नेहमी जाती आणि मग यामुळं आता माझ्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या मतदारसंघात येत असताना आपण खांदा देऊन सोबत गेलं पाहिजे, ही आपली वारकरी परंपरा जपण्याचं काम एक लोकप्रतिनिधी म्हणून करतो।